चल बाई, आज बनवू आपण गवारच्या शेंगा. ते पण एकदम सोपी पद्धत. पाणी न टाकता शिजवू आपण, खूपच छान लागते. गॅस पेटून त्याच्यावर ठेवली कढई आणि कढईत टाकू आपण आता तेल. तेल थोडंसं गरम झालं का टाकू त्याच्यात लसूण. भाजी इतकी भारी होती ना, पाणी न टाकता बनवायची म्हणून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता तेल थोडंसं गरम झालं, त्याच्यात टाकू आपण लसूण. गॅस थोडा फुल करू म्हणजे लसूण थोडासा परतवला जाईल. लसूण थोडा तडतड वाजायला लागला का आपण लगेच त्याच्यात जिरं टाकू. चला मग जिरं टाकून घेऊ. अर्धा चमच्यावर मी जिरं टाकू. नंतर लगेच हळद टाकून घेऊ. हळद टाकून झाल्यावर आपण लाल मिरची टाकू. बघा माझा छोटा चमचा आहे, तिखटनुसार टाकून घ्यायचं. आता टाकू थोडी मोहरी. बघा किती छान असं वास सुटला आता टाकून घेऊ आपण कोथिंबीर. कोथिंबीर तडा करायला लागली लगेच टाकून घेऊ आपण गवारच्या शेंगा. बघ बाई कशी झटपट होत झाली माझी शेंगांची भाजी. कोणी पण गेली अजून 15-20 मिनिटात भाजी होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं, पाणी न टाकता शिजवायची. आता याच्यावरच्या तेल आपण मीठ टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकले ना. आता गॅस कमी करून थोडं चाळून घेऊ आणि गॅस कमी करून मंद आचेवर थोडी शिजू देऊ. आपल्याला जर पाणी कमी वाटलं तर पाण्याचा नुसार शितळा द्यायचा आहे आपल्याला आणि बिगर पाण्याची शिजवायची. पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते. पाणी थोडं कमी वाटलं म्हणून मी थोडासा पाण्याचा उताळा देणार आहे. असा द्यायचा थोडासा. पाणी टाकायचं नाही आपल्याला, नुसता उताळा द्यायचा आणि पाणी गवार शिजू द्यायची. चला तर मग शिजू देऊ. आपली गवार किती छान शिजली. आता आपण याच्यात शेंगदाणे टाकू. शेंगदाणे पण नेमकेच टाकायचे. बघा मी काय केले, शेंगदाणे भाजून घेतले आणि आबडधोबड असे मिक्सरमध्ये दळून घेतले. म्हणजे चालू बंद करून दळून घेतले. बघा आता आपण 2 चमचे साधारण याच्यात टाकू शेंगदाणे. अशा आबडधोबडच दळायचे म्हणजे खूप छान लागतात. चला झाली गवारच्या शेंगाची भाजी. घेऊ ताटात वाढू आणि बस खायला. तयार झाली आपली गवारच्या शेंगांची भाजी. तुम्ही अशी नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.